विरोधक कुठे आहेत? महानगरपालिका निवडणुकांचा नारळ फुटला आणि भाजपने ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू केलं ते बघता विरोधक कुठे आहेत हा प्रश्न विचारला जात होता. आता एकेका महानगरपालिकेचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे, पण भाजपच्या रेट्यापुढे तोच प्रश्न विचारला जातोय, विरोधक आहेत कुठे? मुंबईत भाजप जोरात आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप जोरात आहे, MMR मध्येही भाजपच जोरात आहे. ठाकरेंना कित्येक ठिकाणी एक आकडी जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांचे राष्ट्रवादी तर पिक्चरमध्येही नाही. काँग्रेसला सुद्धा धमाका करता आलेला नाही. पण भाजपच्या विजय रथापुढे फक्त ठाकरे, पवार, काँग्रेस यांचाच बाजार उठलाय का? तर नाही. भाजपने शिंदे आणि दादांना पण खाल्लंय. बालेकिल्ल्यातून मायनस करत, हक्काच्या जागा हिसकावून घेत, विरोधकांचा सुपडा साफ करताना भाजपने शिंदे आणि दादांना कुठे आणि कसं डॅमेज केलंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात करूयात पुण्यापासून. पुणे हा अजित पवारांचा जुनागड, दादांचं सत्ता केंद्र. 2017च्याच महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दादांकडून पुणे जिंकलं होतं, पण तेव्हा अजित पवारांना पुण्यात 39 जागा मिळाल्या होत्या. यावेळी अजित पवारांनी पुण्यात विशेष लक्ष दिलं. भाजपला थेट अंगावर घेत फाईट दिली, जुने मुद्दे काढले, भाषणं गाजवली. पण आतापर्यंत जे निकाल हाती येत आहेत त्यानुसार भाजपला पुण्यात 105 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच इथं अजित पवारांना एकेरी आकड्याच्या जवळपास लिमिटेड करत भाजपने राष्ट्रवादीच्या मुळावरच गाव घातलाय. अर्थात काही जागांचा निकाल हाती येणं बाकी असलं तरी पुण्यात भाजपने दादांना रितसर खाल्ले. हेच पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा घडताना दिसून येते. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या उभारणीत मोठं योगदान दिलं हे कुणीच नाकारत नाही. पण 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा झाला आणि इथली अजित पवारांची सत्ता गेली. पण यंदा अजित पवारांनी मोठं बळ लावलं तरी भाजप पुढे त्यांची ताकद कमीच पडली. कारण भाजप 83 आणि राष्ट्रवादीला 37 जागांवर आत्तापर्यंत आघाडी आहे. तर अजित पवार यांचं स्वप्न होतं सत्ता मिळवण्याचं, पण त्यांना तगडा विरोधी पक्ष याच टॅगवर समाधान मानावं लागेल. अजित पवारांचा बेस असलेला हा भाग भाजपने अधिक ताकदीने आपल्याकडे घेतलाय. थोडक्यात काय तर पुणे जिल्ह्यातली अजित पवारांची दोन्ही ठाणी आता पुन्हा एकदा भाजपकडेच गेली आहेत. दादांनी इलेक्शनमध्ये पूर्ण ताकद लावून सुद्धा. आता हे झालं दादांचं. शिंदेंचं काय तर भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोघांची विचारधारा हिंदुत्ववादी, दोघांचा वोटर बेस तुलनेनं सारखाच. त्यात शिंदेंकडे मराठी मतदारांचा ओढा आहे, त्यामुळे भाजपने मुंबईत शिंदेंना सोबत घेतलं. शिंदेंची ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये ताकद आहे, तिथे भाजपने त्यांच्याशी जुळवून घेतलं. पण या व्यतिरिक्त शिंदेंची जिथं ताकद आहे, जिथे शिंदेंना आपला बेस पक्का करायचा आहे, तिथं भाजपने काय केलं तर शिंदेंना शह दिला. याची सुरुवात होते MMR रिजन पासून. नवी मुंबईत गणेश नाईकांची एक हाती सत्ता, पण इथं एकनाथ शिंदेंनी जोर लावला, अगदी प्रतिष्ठेची लढाई केली. आत्तापर्यंतच्या निकालात काय दिसून आलं तर भाजप 69 आणि शिंदेंची शिवसेना 40 जागांवर आघाडीवर आहे. साहजिकच एकनाथ शिंदेंनी आपला आकडा मोठा केला असला तरी गणेश नाईकांच्या आणि पर्यायाने भाजपच्या ताकदीपुढे शिंदे लिमिटेड राहिले. आता गणेश नाईकांच्या समोर आपली ताकद निर्माण करणं हा शिंदेंसाठी गेन असला तरी बाकीच्या ठिकाणी शिंदेंना मायनस करण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने विशेषतः मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताकद लावली होती, पण इथे भाजपचा फोर्स प्रचंड मोठा ठरला. काँग्रेसच्या इथल्या ताकदीला भाजपने हादरा दिला असला तरी 52 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिंदेंची शिवसेना फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. इथं काँग्रेसला 8 जागांवर आघाडी आहे. आता इथे शिंदेंनी आघाडी गेन केली तरी दुहेरी आकडा गाठण्यासाठी त्यांना कसरत करावी लागू शकते. त्यातही मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताकद लावून सुद्धा शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला एवढ्या कमी जागांवर लिमिटेड करत भाजपने MMR मध्ये शिंदेंना खायला सुरुवात केली आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपने 40 जागांवर आघाडी घेतली तर शिंदेंची शिवसेना फक्त 5 जागांवर आघाडीवर आहे. साहजिकच इथेही भाजपच प्लसमध्ये आहे. शिंदेंच्या शिवसेनेला एक हाती तडाखा दिलाय. पनवेलमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि इतरांना शिंदेंच्या जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज एक्झिट पोल्सने वर्तवला होता. हा श्रीकांत शिंदेंचा बालेकिल्ला. पण इथं आत्तापर्यंतच्या निकालानुसार भाजप 42 जागांचं सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसू शकतो. तर शिंदेंच्या शिवसेनेला 35 जागांवर आघाडी मिळाली. त्यामुळे इथेही शिंदेंचं यश लिमिटेड राहिलंय. तर ठाण्यात शिंदे स्वबळावर सत्तेपर्यंत जातील, 70+ जागा येतील अशी चर्चा असताना शिंदेंच्या शिवसेनेला आत्तापर्यंत 29 जागांवरच आघाडी मिळाली आहे. तर भाजप आत्तापर्यंत 15 जागांवर लीडमध्ये आहे. म्हणजेच
शिंदे पिता पुत्रांच्या बालेकिल्ल्यात भाजपने आपली ताकद कायम राखली आहे। नाशिक हा सुद्धा शिवसेनेचा जुना बालेकिल्ला, पण इथं सध्या भाजपने 78 जागांवर आघाडी घेतली आहे, तर शिंदेची शिवसेना इथं 27 जागांवर आघाडीवर आहे। नाशिकमध्ये भाजपची एक हाती सत्ता बसेल असंच सध्याचं चित्र आहे। साहजिकच शिंदेंना इथेही मोठा सेटबॅक बसलाय, त्यामुळे ज्या नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिंदेची शिवसेना दावा करत होती तिथेच भाजपने शिंदेंना कॉर्नर करण्यात यश मिळवलंय। संभाजीनगरमध्ये तर एकनाथ शिंदेंची प्रचंड ताकद आहे, आमदारांची संख्या मोठी आहे, त्यात ठाकरे गटात असलेली दुफळी बघता संभाजीनगरमध्ये शिंदेंसाठी सगळे फासे डाव जिंकवणारे पडतील अशी चर्चा होती। पण प्रत्यक्षात भाजप 56 जागांवर आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना फक्त 14 जागांवर आघाडीवर आहे। इथं दुसरा मोठा क्रमांकाचा पक्ष MIM ठरलाय, म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपद सुद्धा निसटताना दिसू शकतं। इथंही भाजपने शिंदेंची स्पेस घेतली आहे। थोडक्यात अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड हवं होतं, पण तिथे सबकुछ भाजप आहे। शिंदेंना MMR हवं होतं, तिथेही भाजपच प्लस आहे। म्हणजेच भाजपने फक्त काँग्रेस, ठाकरे आणि शरद पवारांना हादरेच दिले नाहीत, तर कुठं बालेकिल्ला एक हाती जिंकत, कुठं बालेकिल्ल्यात ताकद लावत, तर कुठं स्वप्नांना ब्रेक लावत शिंदे आणि दादांनाही खाल्ले। चप्पा चप्पा भाजपा हे विरोधकांनाच नाही तर मित्रपक्षांनाही दिसलंय। भाजपचं हे यश आणि त्याचा मित्रपक्षांना बसलेला फटका याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इलेक्शन बद्दलचे अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।